इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। संसद तसेच सध्या आचारसंहिता असताना उल्हासनगर वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी ड्रिंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात येत असते। यात जे वाहन चालक दारू पिऊन वाहन चालवत असतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते। उल्हासनगर वाहतूक पोलिसांनी अशा कारवाई केलेल्या 7 लोकांना आज न्यायालयात हजर केले होते। त्या 7 जणांना 10,000 रुपयांचा दंड हा न्यायालयाने ठोठावला होता। त्यातील काही जणांनी हा दंड भरून आपली सुटका केली, तर ज्यांनी हा दंड भरला नाही त्यांना आधारवाडी कारागृहात पाठवण्यात आले आहे। सध्या इलेक्शन चालू आहे, आचारसंहिता आहे आणि त्या दृष्टीने आपण रेग्युलर ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस करत आहोत आणि जे वाहन चालक दारू पिऊन वाहन चालवत आहे त्यांच्यावर आपण कारवाया करत आहोत। ही सतत चालणारी कारवाई आहे आणि सध्या विशेष मोहीम राबवली जाते रात्री दिवसा कधी पण। तर त्याच्यामध्ये आपण होळीच्या वेळी किंवा त्याच्यानंतर अशा या वर्षामध्ये जवळपास 79 केसेस केलेल्या आहेत त्या 3 महिन्यामध्ये आणि ह्या केसेस सतत चालूच राहणार आहेत। आता आज आम्ही मागच्या ज्या केसेस होत्या त्याच्यामधले 7 लोकांना कोर्टामध्ये हजर केलं, तर माननीय कोर्टाने त्यांना 10,000 रुपये प्रत्येकी फाईन केलेला आहे। त्याच्यापैकी 2 लोकांनी फाईन भरला, ज्यांच्याकडे तेवढे 10,000 रुपये फाईन भरायला पैसे नव्हते त्यांना कोर्टाने जेलमध्ये पाठवलेलं आहे, आधारवाडी जेलला। तर मी सर्व उल्हासनगरवासियांना या द्वारे आवाहन करेल की सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळा, दारू पिऊन कोणीही वाहन चालवू नका आणि स्वतःचा तसेच समोरच्याचा जीव धोक्यात घालू नका। नियमाने वागाल तर काही अडचण येणार नाही, परंतु आपलं शहर जे आहे ते कंजेस्टेड आहे, कमी जागेमध्ये जास्त लोकसंख्या आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही जर दारू पिऊन दारूच्या अंमलाखाली वाहन चालवलं तर अपघात होणं हे निश्चित आहे। त्याच्यामुळं सर्वांनी याबाबत दक्षता घ्यावी, कोणीही दारू पिऊन वाहन चालवू नये। मोटरसायकल स्वार जर दारू पिलेला असेल आणि त्याच्या मागे बसलेला जर दारू पिलेला नसेल तर त्याच्यावर कारवाई होत नाही, परंतु तो पण जर पॉझिटिव्ह आला, दारू पिलेला आढळून आला तर त्याच्यावर पण मोटर व्हेकल ऍक्ट कलम 188 प्रमाणे कारवाई होते आणि त्याला पण तेवढाच दंड आहे जेवढा चालकाला आहे, म्हणजे 10,000 रुपये। म्हणून म्हणजे चालवणारा आणि मागे बसणारा सारखेच दोषी आहेत। त्याच्यामुळं मागे बसणाऱ्याने सुद्धा दारू पिऊ नये आणि तो जर दारू पिलेला नसेल तर त्याने जो चालवत आहे त्याला चालू देऊ नये गाडी, की तू चालू नको बाबा।